आजची रेसिपी आहे खास लहान बाळांसाठी, पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि झटपट तयार होते। ही रेसिपी तुम्ही 7 महिन्याच्या बाळापासून ते 1-2 वर्षाच्या बाळाला सुद्धा देऊ शकता। नमस्कार, मी पल्लवी माझ्या छोट्याशा या रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते आणि मस्त तुमच्यासाठी आज हेल्दी अशी बाळाला रेसिपी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा। जरी तुमच्या घरात लहान बाळ नसतील, आजूबाजूला असतील तर त्यांना ही रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। लहान मुलांना कसं असतं ना, एकच वेळेस जेवण म्हणजे 2-3 वेळेस जरी दिलं तरी त्यांना पटपट भूक लागत असते। मग असं थोडंसं काहीतरी त्यांना पटकन पचन होणाऱ्या रेसिपीज बनवून दिल्या तर बाळ कसे दिवसभर शांत राहतात आणि हेल्दीसुद्धा राहतात। चला मग झटपट तुम्हाला असा ज्वारीचा उपमा बाळासाठी शेअर करणार आहे। आता बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला शेअर केलेल्या असतात यूट्यूबवरती, पण या पद्धतीने एकदा बाळाला ज्वारीचा उपमा बनवून बघा, मुलं खूप आवडीने खातील। सगळ्यात अगोदर लहान बाळ असेल 1 वर्षाच्या आत तर त्याला कसं 1-2 चमचा जरी पीठ घेतलं तर त्याच्यापुरता उपमा तयार होतो। सगळ्यात अगोदर तूप तेल न घालता हे पीठ छान मवांगी अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे। त्यानंतर पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं, जास्त लाल होईपर्यंत भाजू नका, उपमा उग्गीर लागतो, त्यामुळे अगदी हलकं भाजून घ्यायचे। त्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप टाका, तर मी तूप टाकलेले आणि अगदी थोडीशी मोहरी आणि जिरे टाका चव येण्यासाठी। तुम्हाला अख्खे जिरे टाकायचे नसेल तर शेवटी मात्र थोडंसं जिरे पावडर टाका। त्यानंतर 2-3 कढीपत्त्याचे पाने टाकले, थोडीशी हळद टाकली। 1 वर्षाच्या नंतरचं बाळ असेल तर 1-2 हिरव्या मिरचीचे तुकडे टाका, पण हे बाळ माझं 1 वर्षाच्या मधलं आहे, म्हणजे तिला आता 11 महिना चालू आहे, अजून तिखट देत नाही म्हणून मी तिखट टाकलेलं नाही। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाका आणि आता हे पीठ जे आहे ते थंड पाण्यातच टाका, म्हणजे सोमक झालेलं। अगदी तुम्ही उकळी आणाल नंतर पीठ टाकाल तर पिठाच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळे सोमक पाणी असेल तोपर्यंतच पीठ टाका आणि छान ढवळून या पिठाला या पाण्यामध्ये मिक्स करा आणि उपमा आता छान मंद आचेवर शिजवून घ्या। आणि उपमा मंद आचेवर 5-10 मिनटं शिजवायचा आहे बरं का। जर उपमा कच्चा राहिला तर बाळाचं पोट हे कळकळ करू शकतं, कारण हा ज्वारीचा उपमा आहे, त्यामुळे मंद आचेवर त्याला 5 मिनटं तरी तुम्ही छान शिजवून घ्या। आता आपला उपमा मस्त असा तयार झालेला आहे, झटपट आणि पौष्टिक आहे, हेल्दी आहे, लहान बाळांना खायला सुद्धा पटकन पचन होतो। तर रेसिपी म्हणाल तर तुम्ही बघितलीच आहे, खूप सोपी आहे। नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तुमच्या बाळासाठी आणि आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। तर चला, असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा न विसरता। अशाच नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर बेलवरती प्रेस करा, ऑल करा, म्हणजे तुम्हाला छान लहान बाळांसाठी रेसिपीज येत राहतील। तर चला, शेवटी मी उपमा थोडासा सोमक थंड झाला की तिला खाऊ घातला, पूर्णपणे थंड नाही केला बरं का, कारण तुम्हाला माहिती आहे असे काही रेसिपीज असतात शिरा उपमा, तर ते थोडंसं सोमक असेल तरच खायला छान लागतं। मग मी तिला थोडंसं थंड झालं की थोडा करून खाऊ घातला, तिने तो खूप आवडीने खाल्ला बरं का, आणि तिला असा उपमा खूप पटकन खाते पण आणि आवडतो पण। चला मग, लहान बाळांसाठी मस्त अशा स्पायसी रेसिपी पाहिजे असतील, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। शेवटी तिने छानपैकी उपमा खाल्ला आणि उपमा खाईपर्यंत ती शांत बसली होती, बिलकुल रडली नाही। तर अशा रेसिपीज जर तुम्ही बाळाला दिल्या तर बाळ दिवसभर रडणार नाही, पोट भरलेलं असेल तर बाळ खूप छान खेळतं, हे तुम्हाला तर माहिती आहे ना। चला मग, बाळासाठी छान रेसिपी शेअर केलेली आहे। जाता एक नक्की लाईक करा आणि अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला परत भेटेल, तोपर्यंत आता बाय बाय।